चला आज खाऊया नवीन 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 फळ. तर कुठलं आहे बघा, अंजीर. अंजीर पिकलेले आहेत. काय झालेलं होतं, काल आम्ही बघितलं ना, तर काल आम्ही शेतात गेलो होतो, पण आल्यानंतर बघितलं तर एक अंजीर खाली पडलेलं होतं. ते मी उचलून ठेवलेलं आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवेल. आणि हे होते 2-3 काढायला, पण मी याच्यातले 2च काढलेले आहेत. आणि हे ना इतकं तोडायला म्हणजे हे होत होतं, का असं वाटत होतं ते फुटतं की काय. आणि नंतर ते ते पण खाली पडून गेलं. तर बघू शकता अशा प्रकारे आपले अंजीर आता पिकायला लागलेले आहेत. पडलं अंजीर असे पिकायला लागलेले आहेत आणि छान छान अंजीर आता इथून पुढे आपल्याला व्हिडिओमध्ये बी बघायला भेटणार आहे आणि खायला पण भेटणार आहे. तर हे अंजीर आहे ना मी शेतात घेऊन जाणार आहे. छोटीशी एक मुलगी आहे त्या ताईंची, तर तिला घेऊन जाणार आहे. 3 अंजीर आणि 2 चिक्कू निघालेले आहेत. तर तिला काल सांगितलं मी, ती म्हणे मला आणा, तर म्हटलं नेईल. आता 2 चिक्कू आणि 2-3 अंजीर निघालेले आहेत. तर छान असे अंजीर आहेत आणि एकदम ऑर्गॅनिक आहेत. कुठलाही सेंद्रिय खत नाही वगैरे काही नाही. आपलं झाड आहे गार्डनमध्ये, तर त्याला असे छान छान अंजीर येतात. आणि बघा हे काल पडलं होतं, तर मी स्वच्छ करून ठेवलं होतं ते धुवून वगैरे. तर बघू शकता असे आपले आता अंजीर निघायला लागलेले आहेत. आणि त्यानंतर मी तोडलेले आहे फुलं, फक्त मोगऱ्याचे, कारण मला गजरा करायचा होता. पाहुणेबाई आलेले आहेत ना, तर त्यांना गजरा करून द्यायचा होता. तर त्या म्हटल्या खूप सारे मोगऱ्याचे फुलं आहेत, तर छान असा गजरा करून दिला मी त्यांना नंतर. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला पूर्ण फुलं झाल्यावर दाखवते किती फुलं तोडले आणि किती फुलं निघाले. तसे तर भरपूर फुलं आहेत, खूप सारे आपल्या मोगऱ्याला फुलं लागलेले आहेत. त्याच्या अगोदर पण तुम्ही बघितलेलं आहे. आपण काय त्याला कुठलंही वेगळं काही असं खत वगैरे काही नाही देत. फक्त पाणी, कारण झाडच खूप मोठं आहे, तर फक्त पाण्यानेच चालून जातं मोगऱ्याला. काही सीजन आहे ना त्याचं, तर सीजनमध्ये चालतं, काय त्याला वेगळं खत नाही किंवा वेगळं कुठलं लिक्विड नाही किंवा काही नाही. शेणखत जे असतं ते, आणि आपण जे मी तुम्हाला दाखवलं कांदे वगैरे, ते तर आपलं नेहमी चालूच असतं. जसे आपले म्हणजे घरचे कांदे असतात ना, आता कांदे काढणं चालू आहे आपले. घरचे कांदे असतात तर सारखे निवडावे लागतात कांदे, स्वच्छ करावे लागतात ते. मग जे खराब कांदे निघाले ना, ते चिरून आपण टाकून देत असतो झाडांना. त्यामुळे आपले झाडं एकदम छान असे येत असतात. आणि ज्या टायमाला त्याचा मोसम असेल त्या टायमाला फुलं पण भरपूर लागतात. आता तुम्ही बघू शकता काल म्हणजे या कामामुळे, कांदे काढणीमुळे आपलं फुलाकडे एवढं लक्ष नाही, तर भरपूर सारे फुलं सुकून गेलेले आहेत. ते पण छान छान असे फुलं आहेत. तर बघा मी किती फुलं तोडलेली आहे, मी तुम्हाला नक्की शेवटी दाखवते. पांढरं 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 शुभ्र झाड झालेलं होतं. तर हे बघा एक मोठी वाटीवरून मी हे फुलं तोडलेले आहेत. इतके सारे फुलं किती छान दिसत आहेत ना. आणि अरे देवा, ते गावरान मोगरा तोडायचा नाही, मी बघायचंच विसरले त्याच्याकडे. तो तर तोडला पण नाही मी. जाऊ द्या, आता नंतर तोडल. तर बघू शकता किती छान असे फळं आणि फुलं आपले निघालेले आहेत. आणि रोज, खरं तर रोजच निघत आहेत. फळं पण असतातच आणि फुलं पण असतात, पण 1-2 असं निघतात. मग ते काय व्हिडिओ करायचा ना. आणि खरं सांगू, आज मला व्हिडिओ करायला पण काही नव्हतं, म्हणजे व्हिडिओ बनवायला पण काही नव्हतं. तर म्हटलं चला आज अंजीर तर निघालेलेच होते, अंजीर दाखवायचे होते, कारण खूप दिवस झाले अंजीर अंजीर चाललं होतं. तर छान असे अंजीर आणि छान असे फुलं. तर कसे वाटले नक्की सांगा. आणि नंतर आम्हाला जायचं आहे शेतात, कारण आपल्या शेतात चालू आहे कांदे काढायचं काम. तर खूप ऊन आहे. मी काय तिथे गेल्यावर व्हिडिओ केलेला नाही आहे, पण एक छोटीशी काल मी क्लिप घेतली होती. म्हटलं दाखवावं कांदे आपले कसे आहेत. तर थोडेसे मागस म्हणजे लेट झाल्यामुळे कांदा थोडा बारीक पडलेला आहे आपला, तर मी तुम्हाला दाखवेलच. पण हे फुलं आणि हे अंजीर कसे वाटले ते नक्की सांगा. आणि हे बघा आम्ही आलेलो आहे शेतात. खूप 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 ऊन होतं, म्हणून मी थोडीशी 1 मिनिटाची क्लिप घेतलेली आहे. तर बघू शकता असा कांदा आहे आपला. थोडासा, थोडा नाही भरपूर मागच झाला होता, म्हणजे कपाशी काढून आपण कांदा लावला होता ना, तर भरपूर लेट झाला होता हा कांदा. नाही कपाशी नाही, फुलं फुलं होते इथे. झेंडू होते बघा, तुम्हाला तर माहिती झेंडू होते. खूप जुना व्हिडिओ आहे झेंडूचा, 1 वर्षापूर्वीचा. तर असे कांदे निघालेले आहेत आणि फुलं काढून हे कांदे केलेले आहेत आपण. तर बघू शकता तुम्ही अशी कांदे काढणे चालू आहे. आणि इतकं ऊन आहे, बापरे, खूप 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 ऊन आहे, तरी पण चालू आहे कांदे काढणे. तर या तुम्ही पण कांदे काढू लागायला, मदत होईल तेवढीच. आणि कसे वाटले कांदे ते पण नक्की सांगा. आणि अंजीर फुलं कसे वाटले ते पण नक्कीच सांगा. चला आपण भेटू परत. बाय 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 सर्वांना.